पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे तासगाव तालुक्याच्या निवडणुकांमधून दिसून येत असतं। संपूर्ण महाराष्ट्राचं नेहमीच लक्ष लागलेली तासगाव विधानसभा ही भले विधानसभा असो किंवा लोकसभा असो किंवा नगर परिषद असेल, या सर्व गोष्टींमध्ये चर्चेचा विषय ठरलेली असते। याचं कारणसुद्धा असंच आहे। माजी गृहमंत्री स्वर्गवासी आर.आर. आबा पाटील आणि 2 वेळा खासदार राहिलेले माजी खासदार श्री संजय काका पाटील यांच्यामध्ये जी काही लढत होती ही कित्येक दशकं आपण बघितलेलीच आहे। परंतु आता मात्र वातावरण वेगळं आहे। विधानसभेला स्वर्गवासी आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी अवघ्या वयाच्या 24व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच टर्मला तब्बल 2 वेळा सांगली जिल्ह्याचे खासदार राहिलेले श्री संजय काका पाटील यांना चितपट केलं। या सर्व गोष्टीनंतर आता मात्र तासगावमध्ये प्रतिष्ठेची आणि सत्ता संघर्षाची एक लढाई सध्या निर्माण झालेली आहे, ती म्हणजे तासगाव नगर परिषदेची निवडणूक। ही निवडणूक तिहेरी होते की दुहेरी होते हा प्रश्न सध्या एक चर्चेचा विषय असला तरीसुद्धा बघायला आपल्याला संजय काका पाटील आणि रोहित पाटील हा 2च प्रामुख्याने गट आपल्याला दिसून येतात। तब्बल 1 दशक भारतीय जनता पक्षाने संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व राखलं होतं, परंतु आता मात्र या ठिकाणी डाव उलटलेला आहे। भारतीय जनता पक्षातून श्री संजय काका पाटील यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी किंवा विधानसभेची जी काही निवडणूक होती यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला। यानंतर संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होतील का असा सुद्धा एक प्रश्न असताना संजय काका पाटील यांनी सरकारकडे शेतकरी आंदोलनाच्या मार्फत दंडसुद्धा थोपाटलं। अर्थातच हे दाखवून दिलं की मी कोणत्याही प्रकारे कोणत्याही पक्षाचा उमेदवार नसून मी फक्त शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचा नेता आहे। यानंतर आता तासगाव नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीत सत्ता संघर्षाची आणि प्रतिष्ठेची सुद्धा लढत आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे काही 24 पैकी 13 नगरसेवक निवडून आले होते, या 13 नगरसेवकांमध्ये तब्बल पूर्णपणे टर्म जी असेल नगरसेवकांची किंवा नगर परिषदेची या पंचवार्षिक टर्ममध्ये कलगीतुरा सुरू होता। गटांच्या अंतर्गत त्यांचे मतभेदसुद्धा उफाळून आले होते आणि या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा नगर परिषदेचा कारभार सुरूच होता आणि यामुळं असंख्य प्रमाणामध्ये काही ठिकाणी नाराजीसुद्धा व्यक्त होत होती। निवडून आलेले जे काही नगरसेवक होते किंवा प्रतिनिधी होते हे नगर परिषदेचे जे काही मीटिंग्स असतील किंवा ज्या काही घडामोडी असतील यावेळेस ते गैरहजरसुद्धा होते आणि यामुळं प्रशासकीय यंत्रणेवरती सुद्धा एक सातत्याने दबावसुद्धा राहत होता। पण आज अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। त्याचबरोबर जे काही नव्याने नगरसेवक निवडून येतील हे नक्की कोणत्या पक्षाचे येतील आणि नगर परिषदेवरती नक्की कोणाचा झेंडा फडकेल हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तर या निवडणुकीमध्ये 12 प्रभागातून 24 नगरसेवक निवडले जाणार आहेत आणि महिला आरक्षण पडलेलं असल्यामुळं ज्या काही महिला उमेदवार आहेत यांच्यासाठी या ठिकाणी एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे। त्याचबरोबर ज्या काही नगर अध्यक्षपदाच्या मुख्य दावेदार आहेत यासुद्धा महिलाच असणार आहेत। तर यावेळी नगर अध्यक्षपद हे महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। तर 24 नगरसेवकांपैकी 2 महिला या अनुसूचित जातीतील असतील तर 6 महिला या ओबीसीसाठी असतील। याचाच अर्थ 24 मधून 12 महिला या नगरसेवक असतील आणि या 12 नगरसेवक महिलांमधून एक खुल्या प्रवर्गातील एक महिला ही नगराध्यक्ष ठरणार आहे। 2016 मध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना झाला होता, परंतु यावेळी हा सामना भारतीय जनता पक्ष संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यामध्ये तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं तासगावच्या राजकारणामध्ये संजय काका पाटील, आमदार रोहित पाटील आणि भारतीय जनता पक्ष या तिघांपैकी कोणाची सत्ता येऊ शकते आणि कोणाची सत्ता येणं गरजेचं आहे तासगावच्या विकासासाठी? नक्की कमेंटमध्ये उत्तर लिहा। नमस्कार।